बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 7. कम इन राजन, देर इज अ गुड न्यूज फॉर यू. राठोडांनी म्हटलं तसं केबिनमध्ये प्रवेश करता करता राजनला हसूच आलं. बॉसकडून देर इज अ बॅड न्यूज फॉर यू याच वाक्याची त्याला जास्त सवय होती. राजन, -800च्या ट्रायल्स तू पाहिल्याच आहेस. आता त्याच्या फील्ड ट्रायल्सही झाल्या आहेत आणि सर्व रिझल्ट्स उत्तम आले आहेत. इनफॅक्ट दे आर वंडरफुल. दॅट्स व्हेरी गुड सर. फॉरेन कोलॅबोरेशन घेऊन विनीजनं -800 हे नवं पेंटिंग इक्विपमेंट डेव्हलप केलं होतं. अशा स्वरूपाची इक्विपमेंट्स, तीही इम्पोर्टेड, काही इंडस्ट्रीजमध्ये वापरली जात होती. मात्र विनीजचं हे इक्विपमेंट जनरल पर्पज असणार होतं. कन्स्ट्रक्शन पेंटिंगसाठीही ते वापरता येणार होतं आणि त्यासाठी ते स्वीकारलं गेलं तर नवं मोठं, खरं तर प्रचंड मार्केट उपलब्ध होणार होतं. हे बघ राजन, -800 इज अ टेरिफिक प्रॉडक्ट, बट आय नो मार्केटिंग. दॅट इज गोइंग टू बी टफ. कन्स्ट्रक्शन पेंटिंगसाठी आपल्याकडे ब्रश वापरले जातात, तेव्हा हा बदल लोक चटकन स्वीकारणार नाहीत. विरोधही होऊ शकतो. इट्स लाईक सेलिंग अ न्यू कन्सेप्ट. विल यू लाईक टू ट्राय इट? सर्टनली सर, राजननं उत्साहानं म्हटलं. अशा संधीचीच तर तो वाट पाहत होता. कंपनीच्या -800 कडून खूपच मोठ्या अपेक्षा आहेत. तशा माझ्याही आहेत, पण स्पष्ट सांगायचं तर मी सेलिंगचा माणूस आहे. तुमचं ते मार्केटिंग मला फारसं कळत नाही. असं कसं म्हणता सर? नो, सिरियसली. कस्टमर्सना कन्व्हिन्स करणं, टॅकल करणं हे आम्हाला चांगलं जमतं, पण न्यू प्रॉडक्ट लॉन्चिंग हे प्रकरण मार्केटिंगमध्येच मोडतं. आजपर्यंत आम्ही आपलं सुचेल तसं खूपदा ट्रायल एरर बेसवर करायचो. दिस टाइम वी वॉन्ट टू डू इट ऑन अ सिस्टमॅटिक बेसिस. आणि त्यासाठीच तर तुला नेमलं आहे. तेव्हा कामाला लाग. फील्ड ट्रायल्सचे रिपोर्ट्स बघ. फील्ड इंजिनियर्सकडून सगळं समजावून घे, पण डायरेक्ट कस्टमर्सशी बोल. त्यांचा फीडबॅक घे, प्रॉब्लेम समजावून घे, अँड देन डेव्हलप अ स्ट्रॅटेजी. होय सर. याचं ॲडव्हर्टायझिंगही महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळं आपण बजेटही चांगलं ठेवलं आहे. आपली नेहमीची ॲड एजन्सी आहेच, त्यांच्याशीही बोलून घे. थीम काय वापरायची, मीडिया कुठला वापरायचा, वर्कआउट ऑल द डिटेल्स. पण लक्षात ठेव, तुला त्यांचं काम पटलं नाही तर तू दुसरी एजन्सीही ठरवू शकतोस. राईट सर. तुला तुझ्या कामाचं स्वरूप कळलं? होय सर. कसं कळेल? मी अजून तुला सगळं सांगितलं कुठं आहे? हे बघ राजन, आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट यू, बट धिस टाइम आय वॉन्ट यू टू हँडल एव्हरीथिंग. ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी, डीलर प्रमोशन, ॲक्च्युअल लॉन्चिंग, प्रमोशनल स्कीम्स, एव्हरीथिंग. मिस्टर राजन चौधरी, यू आर गोइंग टू बी इन चार्ज ऑफ मार्केटिंग. राजनच्या नकळत अंगावर सर्रकन रोमांच उभे राहिले. एखाद्या सुंदर तरुणीनं आय लव्ह यू म्हणावं तसंच काहीसं, आणि ते स्वाभाविकही होतं. काम हे त्याचं पहिलं प्रेम होतं. मार्केटिंग वॉज हिज पॅशन. इतक्या तरुण वयात एखाद्या नव्या प्रॉडक्टचं मार्केटिंग पूर्ण हाताळायला मिळणं हे तसं स्वप्नवतच होतं. मिस्टर राजन चौधरी. येस सर. वॉन्ट यू स्माईल or say thank you or something? Oh, thank you sir. Thank you so much. -800च्या मार्केटिंगची जबाबदारी राजनवर स्वतंत्रपणे सोपवण्यात आली आहे हे कळलं तसं दिनेशचं काळीच थोडं करपलंच. खरं तर तसे ते अनपेक्षित नव्हतंच. राजनची निवडच त्यासाठी झालेली होती. हे खरं होतं की राजनकडे तसा फार काही दांडगा अनुभव नव्हता, पण त्याच्याकडे टॅलेंट होतं.
आणि ते एमडीनी हेरलेलं होतं. राठोडांनाही त्याच्याविषयी विश्वास वाटत होता. यात खरं तर दिनेशवर काही अन्याय होण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही त्याला तसं राहून राहून वाटत होतं खरं. काही झालं तरी तो कंपनीत सिनियर होता. जो राजनकडे नव्हता असा फील्ड सेल्सचा अनुभव त्याच्याकडे होता. राजनला एकट्याला इन्चार्ज करण्यापेक्षा तो व आपण अशा दोघांकडे मिळून ही जबाबदारी देता आली नसती का, असं सारखं त्याच्या मनात येत होतं. मात्र राजनऐवजी आपल्याला एकट्याला ही जबाबदारी पेलता आली असती का, हा प्रश्न मनात आला तसा तो चमकलाच. नाही, हेच त्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर होतं. मग तरीही कंपनीनं तुझा विचार का करावा, या प्रश्नावरही त्याच्याकडे असं काही उत्तर नव्हतं. माझ्या भावनांची कदर करावी म्हणून, हे त्याचं उत्तर अर्थातच कंपनीला पटणारं नव्हतं. राजन -800 साठी मार्केटिंग इन्चार्ज झाला आहे, हे अप्रिय असलं तरी सत्य होतं. काहीही करून त्याच्याकडून ती जबाबदारी हिसकावून घेता आली असती तर दिनेशनं तेही केलं असतं. पण ते फक्त कल्पनेतच शक्य होतं. मोठ्या मुश्किलीनं दिनेशनं ते सत्य स्वीकारलं. मनाचा कोतेपणा दिसू नये म्हणून राजनचं त्यानं अगदी मनपूर्वक हे शब्द वापरून अभिनंदनही केलं. पण तरीही मनाची अस्वस्थता कमी होत नव्हती. कुठेतरी जाऊन कुणाकडे तरी मन मोकळं केलं तर मनाला थोडं तरी बरं वाटलं असतं. असं कुणीतरी हवं ज्याच्यासमोर आपण या राजन चौधरीची भरपूर नालस्ती करू शकू, त्याचा हवा तेवढा उद्धार करू शकू. कुणीतरी असं भेटायला हवं जे या राजनचा ताठा, त्याची मस्ती जिरवू शकेल, जे आपल्याला जमलं नाही ते करू शकेल. कुणीतरी त्याच्याही पेक्षा कॉन्फिडंट, डॅशिंग, असं इतकं जबरदस्त की या अजूनही तशा नवख्या असलेल्या राजनचा सगळा तोरा उतरवू शकेल. आणि मग दिनेशला आठवण झाली ती डॉलीची. यस, डॉली. मळब दाटलेल्या मनात लख्खन वीज चमकावी तसं ते नाव मनात आलं आणि दिनेशच्या ओठांवर हसूच उमटलं. या राजन चौधरीला वटणीवर आणू शकेल ती फक्त डॉलीच. त्यासाठी दोघांमध्ये झुंज लावणं, निदान तसा प्रयत्न करणं तरी शक्य आहे. या कल्पनेनं दिनेश पुन्हा मूडमध्ये आला. तसं झालं तर फारच बहार येणार होती. स्वतःच्या कल्पनेवर दिनेश इतका खुश झाला की ऑफिसमध्ये असूनही त्यानं हलकेच शीळ वाजवूनच घेतली. या राजनचं भूत मानेवर उतरवण्यासाठी डॉलीची कंपनी हा तातडीचा उपाय करायलाच हवा. आज ऑफिस सुटल्यानंतर डॉलीच्या फ्लॅटकडे धाव घ्यायची, हे दिनेशने मनाशी ठरवूनच टाकलं. डॉली हे असंख्य अंगांनी एक जबरदस्त रसायन होतं. संगीता ठाकूर हे तिचं खरं नाव, पण पुण्याच्या डीलर विश्वात ती डॉली म्हणूनच प्रसिद्ध होती. मेजर विश्वनाथ ठाकूर यांची ती एकुलती एक मुलगी. बाप महाराष्ट्रीयन, आई बंगाली, असा तिचा मिश्र वारसा होता. त्यातच वडिलांच्या सतत बदलत्या पोस्टिंगमुळं शिक्षण भारतातल्या कुठल्या कुठल्या शहरामध्ये झालेलं. नंतर मात्र डॉलीनं पुण्याच्या कॉलेजमध्ये नाव घातलं आणि तिचं मुक्त स्वतंत्र हॉस्टेल लाईफ सुरू झालं. शिकता शिकताच डॉलीनं टेलिमार्केटिंग, ग्रुप मार्केटिंग हे उद्योग सुरू केले होते. अतिशय बिनधास्त आणि डॅशिंग असल्यानं डॉली जाईल ते मार्केट अक्षरशः कॅप्चर करीत असे, खिशातच घालीत असे. BSc होईपर्यंत इतका अनुभव आणि आत्मविश्वास जमा झाला होता की डॉलीनं नंतर स्वतःची डीलरशिप फर्म सुरू केली होती. आणि मग बघता बघता पुण्याच्या मार्केटमध्ये चांगला जम बसवला होता. बॉब केलेले केस, टी शर्ट आणि जीन्समधील मिनी बुलेटवर बेफाट धावणारी डॉली प्रारंभी थोडा कुचेष्टेचाही विषय झाली होती. मात्र कंपन्यांसाठी ती हमखास रिझल्ट्स देणारी होती, तर कस्टमर्ससाठी डॉली म्हणजे क्वालिटी आणि डिलिव्हरीची गॅरंटी होती. त्यामुळे तिला स्वतःला बाकी कसलीच फिकीर नव्हती. स्मोकिंग, ड्रिंक्स, पार्ट्या यातलं काही वर्ज्य नसलेल्या डॉलीविषयी खूप काही बोललं जायचं. एवढ्या स्मार्ट आणि बिनधास्त तरुण स्त्रीला बिझनेस मिळायला काय तोटा, असंही म्हटलं जायचं. मात्र तिच्या तोंडावर तसं बोलण्याची कुणाची शामत नव्हती. उलट सारेच तिच्यापुढे जमेल तितका गोंडा घोळत असत. अतिशय उच्चभ्रू मंडळी राहत अशा एका पॉश कॉलनीत डॉलीनं आता फ्लॅट घेतला होता.
आणि एक टमटमही. स्वतःच्या कारला डॉली टमटम म्हणत असे. पांढऱ्या शुभ्र कारवर डॉलीनं स्वतःच वेगवेगळ्या रंगाचे विचित्र फटकारे मारून टमटम सजवली होती. डॉलीचं राहणं, वागणं, बोलणं सगळं थोडं अजबच होतं. डॉली फ्लॅटवर असेल की नाही दिनेशला शंकाच होती, कारण ती बऱ्याचदा उशिरापर्यंत ऑफिसवरच असे. क्वचित बिझनेस टूरवरही गेलेली असे. मात्र आज डॉलीची टमटम पार्किंग झोनमध्ये दिसली तसा दिनेश खुश झाला. तिच्या टमटम शेजारीच मोटरसायकल पार्क करून दिनेश छानसं गुणगुणतच लिफ्टकडे गेला. पलीकडे क्लब हाऊस आणि छोटासा स्विमिंग टँक दिसत होता. त्या निळ्याशार पाण्याकडे दिनेश बघतच राहिला. डॉली या टँकमध्ये स्विमिंग सूट घालून पोहत असेल का? त्याच्या मनात आलं. तसं असेल तर या सोसायटीतल्या पुरुषांचा हेवाच करायला हवा. लिफ्टनं वर जाता जाता दिनेशनं शर्ट व्यवस्थित इन केलेला आहे ना हे पाहिलं. लिफ्टच्या आरशात बघून केसही थोडे ठीकठाक केले आणि संगीता ठाकूर अशी नेमप्लेट असल्या फ्लॅटच्या दाराशी तो उभा राहिला. बेल वाजवण्यापूर्वीच त्याच्या लक्षात आलं दरवाजा उघडाच राहिलेला आहे. सरळ दार उघडून आत घुसावं आणि हाय डॉली असं करावं असंही त्याला वाटलं. पण छे, डॉली वैतागलीही असती. इडियट, नॉक करता येत नाही का म्हणून डाफरली तर नक्कीच असती. तेवढ्यात डॉलीचं खळखळून हसणं कानी आलं. तसा बेलकडे गेलेला हात दिनेशनं झटकन मागे घेतला. डॉलीबरोबर कोणीतरी असलं तर मात्र डॉलीनं त्याला आज कटवलंच असतं. काय करावं या विचारात असताना अबे बंदर, मैं सीधा बैंक से आ रही हूं हे डॉलीचं वाक्य ऐकू आलं आणि ती फोनवर तिच्या असिस्टंटशी बोलते आहे हे दिनेशनं ओळखलं. तिचं बोलणं ऐकत दिनेशनं थोडं बाहेरच थांबायचं ठरवलं. तेरा दिमाग खराब हो गया क्या बच्चू? अभी चेक मत लेना. डीडी मांगता है बोल उसे. असुन वो रामलाल वाला डिस्पैच आज मत भेजना. वो साला हरामी है, पेमेंट नहीं करेगा. वो मैं कल देख लूंगी. हाँ बस अब मेरा भेजा मत खा. थोड़ा खुद का भी दिमाग चला क्या? मग पुन्हा एकदा डॉली दिलखुलास खळखळून हसली. बच्चूनं तिकडून काही वात्रटपणा केला असावा, पण डॉलीचं हसणं इतकं खुलं निरागस वाटत होतं की. डॉलीनं मोबाईल ठेवला तसं मात्र दिनेशनं दारावर हलकेच नॉक केलं आणि दार उघडून आत प्रवेश करत म्हटलं, मे आय कम इन मॅडम. सँडविचचं पॅकेट हातात घेता घेता डॉलीनं अक्षरशः गर्रकन वळून थोडं आश्चर्यानंच दाराकडे पाहिलं. दिनेश दिसला तसं मात्र उत्साहानं त्याचं स्वागत करीत म्हटलं, हाय हँडसम, कम इन कम इन. दिनेश गोड म्हणता येईल असा हसला. डॉली त्याला नेहमीच हँडसम म्हणत असे आणि त्यावर तो नेहमीच गोड हसत असे. हाय डॉली असं म्हणत त्यानं हात पुढे केला. डॉलीशी शेकहँड करण्याची संधी तो कधीच वाया घालवत नसे. शेकहँडसाठीची त्याची ती तत्परता डॉलीला जाणवलीच. हसतच त्याचा हात हातात घेत तिनं म्हटलं, वेलकम बॉस, सिट सिट, रिलॅक्स. खरोखरच रिलॅक्स होत दिनेश बीनच्या त्या गुबगुबीत सोप्यात बसला आणि त्यानं डॉलीकडे पाहिलं. नुकतंच बाहेरून आल्यामुळे डॉली बाहेरच्या ड्रेसमध्येच होती. डॉलीचे ड्रेसही तिच्यासारखेच भन्नाट असायचे. आजचाही ड्रेस तसाच होता. गुडघ्याच्या किंचित खाली येणारा मोठ्याल्या प्लेट्सचा कोकम कलरचा स्कर्ट आणि वर भल्या मोठ्या कॉलरचा नाजूक चौकडी असलेला पांढरा शुभ्र शर्ट. इयरिंग्स थेट खांद्यापर्यंत डुलत होते. केसांच्या बॉबवर हलकी मेहंदीची छटा होती. डोळ्यांना म्हणजे खरं तर पापण्यांना चक्क जांभळी आयशेड होती. चेहऱ्याचा रंग आता तितका गोरा राहिलेला नव्हता. मात्र सपाता चढवले तिचे लांब नाजूक पाय कसे छान गोरेपान दिसत होते. घे दिनेश सँडविच, डॉलीनं म्हटलं. थँक्यू म्हणत दिनेशनं एक सँडविच उचललं आणि सोप्यात अधिकच ऋतून रिलॅक्स होत त्यानं म्हटलं, डॉली सकाळ संध्याकाळ तू फक्त सँडविचच खातेस का? मग म्हणून तर फिगर अजून टिकून आहे की नाही? ऑफकोर्स, पण
अजून टिकून आहे म्हणजे काय? अरे म्हणजे काय, नाऊ आय एम निअरिंग 30. छट, काहीतरी बोलू नकोस. 30 काय? मग काय तुला मी 16-17ची वाटते? नाही पण फार तर 23-24, 25 मॅक्स. ओके ओके, 26ला तोडू बस. बाय द वे दिनेश, हाऊ ओल्ड आर यू? तू लगेच माझ्यावर घसरलीस का? व्हॉट डू यू मीन घसरली? यू मस्ट वॉच युअर फिगर इडियट. अरे अजून लग्न नाही झालं तुझं आणि पोट बघ कसं सुटायला लागलंय. हां हां, आता उगाच आत घेऊ नकोस. असं म्हणत डॉली पुन्हा खळखळून हसली. दिनेशही पुन्हा गोडसं हसला. डॉलीच्या अशा चेष्टेनंही तो सुखावून जात असे. नुसते कंपनीत बसून फाईल्स नाचवता? कसलं सेलिंग करता रे तुम्ही? माझ्याबरोबर चला जरा फील्डमध्ये. 4 दिवसात सगळी एक्स्ट्रा फॅट्स गुल होतील तुमची. डॉलीनं म्हटलं, ते फील्डवरचं ठीक आहे ग, पण घरात सुद्धा सँडविच खाऊन कसं जमायचं? दिनेशनं म्हटलं, आता आदत होऊन गेली रे. स्वयंपाक करायचं म्हणजे जाम बोर होतं. पण तू एक गडी ठेवला होतास ना? एकच काय, बरेच ठेवले होते, पण एक तरी गडी टिकतो का माझ्याकडे? कसा टिकणार? तुझ्याकडे टिकायला एखादा बहादर गडीच पाहिजे. एक बहादूर पण ठेवला होता की, तोही पळाला. मग तू एखादी बाई का ठेवत नाहीस? मी बाई ठेवून काय करू? डॉलीनं चटकन म्हटलं आणि पुन्हा एकदा हसण्याचा खळखळाट केला. डॉली, तू म्हणजे बेफामच बोलतेस कधी कधी. अच्छा, पण बोर झालास की माझ्याकडेच येतोस की नाही? दिनेशनं त्यावर मात्र गोड हसत संमतीदर्शक मान हलवली. अच्छा, तू बैठ, मैं अभी कॉफी बना के लाती, ओके? असं म्हणून एखाद्या हवेच्या झुळकीसारखी डॉली झर्रकन आत निघून गेली. ती गेलेल्या दिशेनं दिनेश मंत्रमुग्ध झाल्यासारखा बघतच राहिला. प्रत्येक वेळी डॉलीचं रूप त्याला नव्यानं लोभवीत असे. कधी प्रचंड हाय हिल्सचे सँडल्स घालून विलक्षण तोऱ्यात बघणाऱ्यांच्या काळजाचा चुराडा करीत जाणारी रूपगर्विता डॉली, कधी स्पोर्ट्स शूज चढवून मुद्दाम लिफ्ट सोडून दडदड करीत जिने उतरणारी अवखळ डॉली, तुफान वेगानं तरीही एकदम झोकात आपली टमटम चालवणारी बेदरकार डॉली, ऑफिसमध्ये एखाद्या कमांडरच्या थाटात ऑर्डर सोडणारी डॉली, फील्डमध्ये जाताना कुठल्याही भागात जीप काढून घुसणारी बिनधास्त डॉली, तर कधी एखाद्या निवांत बारमध्ये बिअरचे घुटके घेत सिगरेटचे उदास झुरके सोडत बसलेली एकाकी डॉली. अशी डॉली आपली मैत्रीण आहे ही कल्पनाही दिनेशला पुरेशी सुखावणारी होती. विनीतच्या अनेक प्रॉडक्ट्सची एक डॅशिंग डीलर म्हणून डॉलीशी त्याची पहिली भेट झाली होती आणि त्या भेटीपासूनच त्याला डॉलीचं जबरदस्त आकर्षण वाटलं होतं. तसं अर्थात कुठल्याही तरुणाला वाटणं स्वाभाविक होतं. काही जण तर दिवानेही होत असत. पण डॉली म्हणजे दुधारी तलवार होती. मूड असेल तर एकदम दिलखुलास बिनधास्त, नसेल तर तितकीच खतरनाक. तिच्याभोवती बाई म्हणून घुटमळू पाहणाऱ्यांना ती कधी आणि कसा पान उतारा करेल याचा नेम नसे. त्यामुळं अगदी मनापासून तिच्याशी दोस्तीची इच्छा असणारेही तिला बिचकूनच असत. दिनेशही प्रथम बिचकतच होता, पण आता त्याची भीड पुरती चेपली होती. म्हणूनच हाय डॉली करीत केव्हाही येऊन गप्पा टाकण्या इतपत प्रगती त्यानं केली होती. हॅलो डॉली, काही नाही, या साईडला आलो होतो, जरा काम होतं. जाता जाता म्हटलं बघावं तू आहेस का घरी. तुझी टमटम दिसली खाली. पहिल्यांदाच फ्लॅटवर येण्याचं धाडस करताना त्यानं म्हटलं होतं आणि डॉली त्यावर खळखळून हसली होती. दिनेश, तिने नंतर म्हटलं होतं, पुढच्या वेळेला येशील तेव्हा अशी थाप मारू नकोस. तुला जमत नाही ते. सरळ म्हणायचं हाय डॉली आणि सांगून टाकायचं तुझ्याकडेच आलोय, ओके? पण तुला चालेल ना? दिनेशने मनोमन खुश होतच विचारलं होतं. चालणार नाही तेव्हा हकलून देईन. डिपेंड्स ऑन माय मूड. तेव्हापासून दिनेश असा केव्हाही येत असे. आजवर डॉलीनं त्याला हकलून दिलेलं नव्हतं, पण ते अगदीच अशक्यही नव्हतं.
दिनेश हे पुरतं ओळखून होता की डॉलीच्या लेखी आपण तसे कोणी खास नाहीच आहोत. तो डॉलीला स्वतःची मैत्रीण मानत असे, पण आजवर डॉलीनं त्याला कामाव्यतिरिक्त असा एकदाही फोन केलेला नव्हता. दिनेश अधूनमधून आलेला तिला चालत होता एवढंच, तेही तो योग्य अंतर राखून होता म्हणूनच. डॉलीच्या बाबतीत दिनेश कधी सिरियसली विचार करीत नसे किंवा कसला भलता सलताही. डॉलीच्या कंपनीचं त्याला आकर्षण मात्र नेहमीच असायचं आणि ती मिळेल तेव्हा त्याला अगदी मनापासून मस्त वाटायची. डॉलीचेच विचार मनात घोळवत दिनेश तिचा फ्लॅट निहाळू लागला. दरवेळी काहीतरी नवं दिसायचं त्याला. घराचं काय, ऑफिसचं काय, इंटिरियर बदलणं, सजवणं हा डॉलीचा एक छंदच होता. यावेळी डॉलीने भिंतीवरच्या दिव्यांना नव्या शेड्स चढवल्या होत्या आणि दिनेश एकदम थबकलाच. भिंतीवर लॅमिनेट केलेला डॉलीचाच फोटो लावलेला होता. हा फोटो तो प्रथमच बघत होता. दिनेश चटकन उठून जवळ गेला आणि नजर खिळल्यासारखा पाहतच राहिला. फोटो नव्हताच तो, जणू एक पेंटिंग होतं. मावळत्या उन्हात कुठल्याशा टेकडीच्या माथ्यावर वाऱ्याचा प्रचंड झोत अंगाखांद्यावर झेलत डॉली बेदरकार उभी होती. तिचे छोटेसे केसही चेहऱ्याच्या उलट दिशेला धावत असावेत असं वाटत होतं. तिच्या टॉपमध्येही तुफान वारं भरलं होतं असं वाटत होतं. डॉली कुठल्याही क्षणी झंझावातानं फेकली जाईल, उडवली जाईल, पण विशाल आभाळाच्या पार्श्वभूमीवर एक विलक्षण मस्तीत डॉली उभीच होती. तिचं ते मोठंसं कपाळ, धारदार नाक, गालांचे ते उंचवटे, ते हसरे लकाकते डोळे, मजेशीर मिटलेले नाजूक ओठ आणि हनवटीवर उचलल्यानं चेहऱ्यानं मानेशी साधलेला सुंदर कोन. साऱ्यालाच प्रकाशाची एक सोनेरी किनार मिळाली होती. एखाद्या अनभिक्षित सम्राज्ञीसारखी डॉली दिमाखात उभी होती. स्वतःचं नाजूक देखणं अस्तित्व मिरवीत ती एकटीच उभी होती. सारंच कसं सुंदर होतं. तरीही मागच्या आभाळातल्या मावळत्या प्रकाशामुळे फोटोत एक संधिकालीन उदासी भरून राहिल्यासारखी वाटत होती. ही या फोटोतील डॉली खरी की आपण भेटतो बोलतो ती डॉली खरी? दिनेशला प्रश्न पडला. फोटोतील डॉली या जगातली वाटतच नव्हती. यू लाईक इट दिनेश? डॉलीचा प्रश्न ऐकून दिनेश भानावर आला. मागे वळून त्यानं पाहिलं. प्रत्यक्षातली डॉली त्याच्यापुढे कॉफीचा कप धरून उभी होती. लाईक इट? दिनेशनं म्हटलं. दिस इज वंडरफुल. इट इज सिम्पली ऑसम. आय जस्ट कांट टेल यू हाऊ ग्रेट दिस इज. आय अंडरस्टँड, डॉलीनं म्हटलं. हा कोणी काढला फोटो? माझा एक मित्र आहे. ही इज अ कमर्शियल फोटोग्राफर. पण मला माहिती नव्हतं तो हा फोटो काढतोय. दिस इज आउट ऑफ द वर्ल्ड डॉली. आय नो. तो एका स्पर्धेसाठी पाठवणार होता, पण मीच त्याला नको म्हटलं. का? अगं, याला नक्की प्राईज मिळालं असतं म्हणूनच. आय डोंट डिझर्व अ प्राईज. म्हणजे आय एम अ बॅड गर्ल दिनेश, नॉट दॅट क्लीन प्राऊड डेम इन द फोटोग्राफ. कोण म्हणतं असं? सगळेच म्हणतात तसं. द हेल विथ देम. आणि बक्षीस तुला नव्हे, तुझ्या फोटोला मिळालं असतं. 100%. आय नो बट स्टील. छे डॉली, तू त्या बिचाऱ्याचं प्राईज घालवलंस. तो नक्कीच वैतागला असणार तुझ्यावर. नो, नॉट रिअली. खरंच? हो. ही सेड दिस फोटोग्राफ इटसेल्फ वॉज हिज प्राईज. दिनेशच्या अंगावर हलके शहारून आलं. इतकं स्वच्छ सुंदर विचार त्याच्या डोक्यात कधीच येत नसत. एनिवे, इनफ अबाउट मी नाव. कॉफी पिता पिता डॉलीनं म्हटलं. तुम्हारा सुनाव. व्हॉट इज हॅपनिंग इन विनीज? अ लॉट हॅज हॅपनिंग इन विनीज, दिनेशनं तत्काळ म्हटलं. हे सांगण्यासाठीच तर तो आज डॉलीकडे आला होता. -800 इज रेडी फॉर लॉन्चिंग डॉली, दिनेशनं म्हटलं. ट्रायल रिपोर्ट्स टेरिफिक आहेत. मार्केट पोटेन्शियल जबरदस्त आहे. कंपनी इज एक्सपेक्टिंग अ लॉट. इट शूड, डॉलीनंही उत्तेजित होत म्हटलं. मलाही आवडेल असं नवं प्रॉडक्ट हँडल करायला.
मजा आएगा. दिनेशनं लगेच काही म्हटलं नाही. थोडा अर्थपूर्ण पॉज घेऊन त्यानं मुद्दाम वेगळ्या स्वरात म्हटलं, येस डॉली, आय थिंक यू शुड गेट इट. आफ्टर ऑल यू आर अवर बेस्ट डीलर. डॉली काही क्षण अविश्वासानं बघतच राहिली. मग तिनं म्हटलं, दिनेश, आर यू सजेस्टिंग आय विल नॉट गेट इट? आय डोंट नो. दिनेशने खांदे उडवीत म्हटलं, टेल मी स्ट्रेट दिनेश. डॉलीने जरा चवताळूनच म्हटलं, व्हॉट इज हॅपनिंग इन विनीज? -800ची डीलरशिप माझ्याकडे आली नाही तर राठोड साहेबांचा गळाच धरीन मी. त्यांचा नव्हे, यावेळी तुला राजन चौधरीचा गळा धरावा लागेल. कुणाचा? राजन चौधरीचा. हू द हेल इज धिस राजन चौधरी? डॉलीनं राजन चौधरी हे नाव ज्या स्वरात उच्चारलं ते ऐकून दिनेश सुखावलाच. ठिणगी योग्य ठिकाणी पडली होती. राजनबद्दल योग्य ती माहिती डॉलीच्या कानावर घालून दिनेशनं म्हटलं, इन्चार्ज झाल्यापासून मला सगळ्या सिस्टीम्स बदलायच्या म्हणतोय. ॲड एजन्सीलाही डच्चू देतोय. 3 एजन्सीज ठरवल्यात. प्रॉडक्ट ब्रीफ देऊन त्यांना प्रेझेंटेशन करायला सांगणार आहे. त्यातून ज्यांचं प्रेझेंटेशन याला पटेल त्याची निवड करणार. एरवी डॉलीनं यावर फेअर इनफ अशी प्रतिक्रिया दिली असती, पण आताचा तिचा मूड जरा वेगळाच होता. अचानक तिनं प्रश्न केला, इज ही दॅट एक्सपिरियन्स्ड? नॉट रिअली, दिनेश उत्तरला. इज ही यंग? ऑफकोर्स, माझ्याच वयाचा आहे. डॉलीनं आश्चर्यानं पाहिलं. फिर तो बच्चा है, ती उद्गारली. डॉलीचा चेहरा आता काही वेगळाच दिसत होता. नवं सावज गवसल्याचं समाधान झालं एखाद्या शिकाऱ्यासारखा. स्वतःला फार शहाणा समजतो का तो? तिनं प्रश्न केला. फारच, दिनेशनं तत्परतेनं उत्तर दिलं. डॉली हसली. म्हटलं तर खुणशी, म्हटलं तर नशिलं. मग एकाएकी गंभीर होत तिनं म्हटलं, त्याला म्हणावं, खरंच शहाणा असशील तर या डॉलीच्या वाटेला जाऊ नकोस. गुड नाईट दिनेश. डॉलीचा निरोप घेऊन दिनेश बाहेर पडला. त्याला आता अगदी पिसासारखं हलकं वाटत होतं. इतकं हलकं की मनात आणलं असतं तर लिफ्ट ऐवजी तो तरंगतही खाली येऊ शकला असता. बंगल्याच्या दारातून अपर्णाताई आत गेल्या आणि राजनचं हसणं कानी आलं तशा त्या जागीच थबकल्या. असा काय हसतोय हा, त्यांच्या मनात आलं. पुढं होऊन त्याने खिडकीतनं डोकावून पाहिलं तर हातात पुस्तक घेऊन बसलेला राजन एकटाच मोठमोठ्यानं स्वतःशीच हसत होता. वेड लागलं का काय याला, असं वाटावं असंच हसणं होतं त्याचं. काय हो राजा बाबू, अहो हसताय का असे वेड्यासारखे? स्वयंपाकघरातून बाहेर येत लक्ष्मीबाईंनी त्याला विचारलंच. काय सांगू लक्ष्मीबाई, राजानं म्हटलं, फारच फारच भन्नाट आहे हे. आयुष्यात पहिल्यांदाच वाचतोय मी हे. अनबिलिव्हेबल. ओ राजा बाबू, मला कळावं असं वाटत असलं तर शुद्ध मराठीत सांगा बघू. फतकल मारून तिथेच बसत लक्ष्मीबाईंनी फरमावलं. राजन काय सांगतो आहे हे ऐकू तर. या कुतूहलानं अपर्णाताईंनी बाहेरच थांबून दोघांचं बोलणं कान देऊन ऐकू लागल्या. काय वाचलं तुम्ही पहिल्यांदाच? कसलं पुस्तक आहे ते? लक्ष्मीबाईंनी प्रश्न केला. तुम्हाला स्वामी विवेकानंद माहिती आहेत ना? राजननं म्हटलं. एवढं काय अडाणी समजता भाई मला. कोण होते ते? कोण म्हणजे? स्वामी होते, संन्यासी होते. हो, पण ते इतर संन्याशांसारखे नव्हते. एकदम वेगळे होते ते. वेगळे म्हणजे? म्हणजे लक्ष्मीबाई, अहो काही बाबतीत ते सेम तुमच्या माझ्यासारखेच होते. स्वामीजी पक्के चहाबाज होते. शिवाय चॉकलेट आणि आईस्क्रीमवर तर ते तुटून पडायचे, अगदी माझ्यासारखे. हे कुणी सांगितलं तुम्हाला? अहो, हे या पुस्तकात लिहिलंय. याहीपेक्षा मजेची गोष्ट म्हणजे ते स्वयंपाकात तुमच्यापेक्षा एक्सपर्ट होते. काय सांगताय? तर काय, ते म्हणायचे ज्याला स्वयंपाक धड करता येत नाही तो खरा साधू होऊ शकत नाही.
असं म्हणजे मनात आणलं तर मी बी साधू होऊ शकते म्हणा की. बाहेर अपर्णाताईंना खुदकन हसू झालं, पण ओठावर हात ठेवत त्यांनी ते चटकन दाबलं. छे छे लक्ष्मीबाई, राजानं म्हटलं, तुम्ही तसलं काही अजिबात मनात आणू नका. पण त्यांचं बी बरोबरच आहे. लक्ष्मीबाईंनी म्हटलं. ज्याला जन्मभर साधूच राहायचंय त्याला स्वतःला करून खाता आलं पाहिजे. अहो पण काय काय करायची माहिती आहे का? आता ते मी कसं सांगू, पण करत असतील काहीतरी साधं सुध. ते काय म्हणतात ना, ते तात्विक खाणं, तसलं करत असतील. तात्विक नाही हो, सात्विक सात्विक. तेच ते. साधू म्हटल्यावर ते काय चमचमीत खाणार आहेत काय? अहो चांगलं चापून चमचमीत खायचे ते. कोण? स्वामी विवेकानंद? तर काय, हे बघा इथं म्हटलंय, मिरची पाहिली की स्वामीजींना अनावर व्हायचं. खिचडीबरोबर मसालेदार रस्सा आणि कचोऱ्यांबरोबर तिखट जाळ चटणी स्वामीजींना अतिशय प्रिय होती. बया, नुसतं ऐकूनच माझ्या जिभेला पाणी सुटलंय. म्हणजे खाण्याचे शौकीन होते म्हणा की. अहो हे तर काहीच नाही. स्वामीजींना भोजनात आणखी काय आवडायचं ऐकायचंय? सांगा की. मांस, मच्छी, पुलाव, बिर्याणी, खिमा. छा 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 छा, उगा काहीतरी सांगू नका. कुणी लिहिलंय ते? तो काय स्वतः बघायला गेला होता होई? अहो त्यांनी सगळी माहिती जमवूनच लिहिलंय. ते पहिल्यांदा असेल. स्वामी झाल्यावर ते मांस मच्छी थोडंच खातील. थोडंच खातील? अहो नुसते खायचे नाहीत स्वामीजी, प्रेमानं करून इतर स्वामींना खाऊ घालायचे. राजा बाबू, उगा त्यांची का बदनामी करताय? खोटं वाटतंय ना? मग हे ऐका. हां हे बघा, मेरठमध्ये असताना स्वामी मुरियानंदांना जेवायला घालण्याकरता स्वामीजींनी स्वतः बाजारात जाऊन मांस विकत आणलं, अंडी आणली आणि चमचमीत पुलाव करून खाऊ घातला. काय बाई आखरीत तरी? म्हणून हसत होता होय तुम्ही? लक्ष्मीबाईंनी म्हटलं. बाहेर अपर्णाताईंना मात्र ते ऐकवत नव्हतं. आज जाऊन राजांच्या हातातून ते पुस्तक हिसकावून घेऊन फेकून द्यावं असं त्यांना वाटलं, पण त्या तशाच थांबून राहिल्या. राजांना स्वामींजीवरचं असलं काहीतरी थिल्लर वाचावं आणि लक्ष्मीबाईंनी मिटक्या मारीत ते ऐकावं याचा त्यांना रागच आला होता. स्वामी विवेकानंद हे आप्पांचं आदर्श भारतीय प्रशालेचं श्रद्धास्थान होतं. त्यांच्याविषयी आपल्याच घरात हे असले अरबट जरबट बोललं जावं हे अपर्णाताईंना सहनच होत नव्हतं. तरीही आणखी काय काय तारे तोडतोय राजन ते बघू तरी, या विचारानं त्या बाहेरूनच ऐकत राहिल्या. स्वामीजी इंग्लंड अमेरिकेत गेले होते माहिती आहे ना? माहिती आहे की. काय केलं त्याने तिकडे? काय म्हणजे? आपल्या हिंदू धर्माचा प्रचार केला. वा वा लक्ष्मीबाई, तुमच्या जनरल नॉलेजचं कौतुक वाटतं मला. माझं कौतिक राहू द्या, मुद्द्याचं काय ते बोला. अहो लक्ष्मीबाई, स्वामीजींनी अमेरिकेत आणखी एका गोष्टीचा प्रचार केला होता. ती गोष्ट कोणती? कोणती बाई? अहो स्वामीजींनी वेदांताबरोबरच आपल्या बिर्याणीचाही तिकडे प्रचार केला होता. काय? बिर्याणी? लक्ष्मीबाई जोरात चित्कारल्याच. आता मात्र अपर्णाताईंना राहावलं नाही. ताडकन आत जात्या कडाडल्याच. राजन तर चपापलाच. पण अगं बाई, तुम्ही का आला? म्हणत लक्ष्मीबाईंनी तिथून काढता पाय घेतला. हे काय चालवलंयस तू? अपर्णाताईंनी खडसावतच म्हटलं. एवढ्या मोठ्या एका सत्पुरुषाबद्दल असलं काही बाई बोललेलं मला अजिबात चालणार नाही. पण मॅडम, मी फक्त वाचून दाखवत होतो. काय गरज होती? बरं हेच पुस्तक सापडलं तुला? कुठल्या तरी विघ्नसंतोषी माणसानं स्वामीजींची कुचेष्टा केली आहे आणि तीच तू मोठ्या चवीनं वाचून दाखवतोयस? ही कुचेष्टा नाही मॅडम. मग काय? हा गौरव आहे स्वामीजींचा? ही फक्त माहिती आहे मॅडम.
थोडी वेगळी आहे एवढंच. अरे पण कुणीही काहीही लिहिलं तर ते खरं ठरतं का? मॅडम, हे पुस्तक स्वामीजींच्या एका बंगाली चाहत्यानंच लिहिलंय. त्यासाठी काही वर्ष अभ्यास आणि संशोधन करून. वा, संशोधनात एवढंच सापडलं का त्याला? स्वामीजी मांस आणि मच्छी खात होते ते? केवढा मोठा शोध आहे. नोबेल प्राइजच द्यायला हवं त्याला. मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा पाहू प्लीज. बसा जरा प्लीज. मी काय ते समजावून सांगतो तुम्हाला. त्यातून नाही पटलं तर तुम्ही मला काय हवी ती शिक्षा करू शकता. अगदी मला घरातून हाकलून दिलं तरी चालेल. प्लीज मॅडम. असं म्हणत राजननं अपर्णाताईंना सोफ्यावर बसवलं. त्यांना शांत होऊ दिलं. मॅडम, हे पुस्तक लिहिणारे शंकर नावाचे गृहस्थ आहेत. ते स्वामीजींचे भक्त आहेत. अज्ञात विवेकानंद हे या पुस्तकाचं शीर्षक आहे. स्वामीजींच्या चरित्रातले अज्ञात पैलू वाचकांसमोर मांडण्यासाठी हा खटाटोप केलाय त्यांनी. खूप वर्षे मेहनत करून अगदी स्वामीजींचं कॉलेजमधलं प्रगतीपत्रक सुद्धा मिळवून छापलंय त्यांनी. आणखीही खूप लिहिलंय जे आपण कधी पूर्वी ऐकलं वाचलेलं नाही. स्वामीजींचं मातृप्रेम, त्यांचे असंख्य आजार, त्यांना कराव्या लागल्या कोर्ट कचेऱ्या, तुम्ही वाचून तर पहा. अपर्णाताईंनी पुस्तक हातात घेऊन चाळलं. हा काही खोडसाळपणाचा प्रकार नव्हे हे त्यांच्या ध्यानात आलं. तरीही त्यांची नाराजी गेली नव्हतीच. पण तू फक्त त्यांच्या मांसाहाराचंच वाचून दाखवत होतास, त्यांनी म्हटलं. ते लक्ष्मीबाईंना मजेशीर वाटेल असं वाटलं म्हणून. तुम्हाला तर मी पुस्तकच देणार होतो वाचायला. पण लेखकानं तरी तो तपशील कशाला द्यावा? त्यातून काय साधलंय त्यानं? या प्रश्नावर राजननं लगेच उत्तर दिलं नाही. तो गप्प झाल्याचं बघून अपर्णाताईंनी पुन्हा प्रश्न केला. सांग ना, काय साधलं त्यानं? खूप काही साधलंय मॅडम, राजानं गंभीर होत म्हटलं. एखादी व्यक्ती कितीही थोर असली, संन्यासी असली, तरी तीही आपल्यासारखीच हाडामासाची माणूस असते. तिलाही आवडीनिवडी असतात, आपल्यासारख्याच अडीअडचणीही असतात. हे सगळं संन्याशालाही टाळता येत नसतं हे कळतं. त्यामुळं आपले सगळे ढोबळ समज गळून पडतात. हे पुस्तक वाचून माझा स्वामींजीबद्दलचा आदर कमी झाला नाही मॅडम, वाढला. ते संन्यास घेऊन जगभर हिंडत होते, तरी आईसाठी त्यांचा जीव तुटत होता. आईला भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे त्यांच्याही डोळ्यात पाणी येत असे. कोणीतरी त्यांना म्हटलंही होतं, स्वामीजी, तुम्ही संन्यास घेऊनही घरच्यांसाठी रडता कसे? त्यावर स्वामीजींनी म्हटलं होतं, मी संन्यास घेतला असला तरी संवेदनाशून्य दगड झालेलो नाही. हे सगळं मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आता मात्र अपर्णाताई चांगल्याच शांत झाल्या होत्या. आपण मगाशी राजनवर ओरडायला नको होतं, शांतपणेही विचारू शकलो असतो, हे मनात येऊन त्या थोड्या खजीलही झाल्या. मला हा तसा एक धक्काच होता, राजेनं म्हटलं. नॉनव्हेज तर सोडाच, पण साधा चहाही वर्ज्य करणारी काही सोवळी मंडळी पाहिली आहेत मी. स्वामीजींना हे सगळं तर चालायचंच, पण ते चक्क चिलीम आणि सिगरेट प्यायचे, हे मला फारच महत्त्वाचं वाटलं. अपर्णाताई चमकल्याच. त्यात काय महत्त्वाचं आहे? त्यांनी प्रश्न केला. मॅडम, या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेऊन सुद्धा ते संन्याशी राहू शकले, कारण त्यांच्यात मुळातच विरक्ती होती. पुस्तकात म्हटलंय तशी कामिनी आणि कांचन यांची जराही आसक्ती नव्हती. अगदी अगदी आतून पारलौकिकाची ओढ होती त्यांना. ही ओढ आतूनच असावी लागते मॅडम. आतूनच विरक्ती नसेल तर फक्त तिखट मीठ टाकून आणि आवडीनिवडी मारून काही उपयोग नसतो. त्यातून साध्य काहीच होत नसतं. उलट हेही नाही आणि तेही नाही असंच होण्याची शक्यता जास्त. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा मॅडम, मग बोलू आपण. अर्थात तुमची इच्छा असेल तर. एवढं बोलून राजन त्याच्या रूमकडे निघून गेला. हातातल्या त्या पुस्तकाकडे बघत अपर्णाताई सुन्न बसूनच राहिल्या.
हे सगळं काय होत आहे? आज इतकी वर्षे आपण जे अवघड प्रश्न स्वतःला कधीच विचारले नव्हते, ते असे एकामागोमाग एक आपल्यासमोर आत्ताच का उभे केले जात आहेत? ताई, तुम्हाला वाटतं आपल्या प्रशालेतून कोणी खेळाडू, कलावंत घडू शकेल, की आपल्याला फक्त बुद्धिमान विद्यार्थ्यांमधून कार्यकर्तेच घडवायचे आहेत? तो अजित परदेशीचा प्रश्न. असे कुठले संस्कार आपल्या शाळेत केले जातात ज्यामुळे अतुलसारखा मुलगा हिंदी चित्रपटातला रोमॅन्टिक सीन पाहून थिएटरमध्येच रडू लागतो? अतुलच्या आईचा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या आईचा स्पर्श झाला म्हणून कधीकाळी स्वतःच्या घराची फरशी धुवून काढणारे आप्पा मुलांसमोर ब्रह्मचर्याचं कोणतं मॉडेल ठेवणार आहेत? विश्वासरावांचा प्रश्न. असे धारा व्रत म्हणावं इतकं अवघड असलेलं हे व्रत आपण नेमकं कुठल्या प्रेरणेनं घेतलंय? समाजसेवेच्या, देशभक्तीच्या, की हिंदू धर्म आणि संस्कृतीची ध्वजा उंच उंच फडकवण्याच्या प्रेरणेनं? आपला आपल्यालाच पडलेला प्रश्न. तुम्ही कुणासाठी जगता मॅडम? स्वतःसाठी की इतरांसाठी? तुम्ही आनंदी आहात का मॅडम? आर यू हॅपी? राजनचे ते 2 धारदार प्रश्न. आणि आता त्यानंच जाणीव करून दिलेलं हे प्रखर असं सत्य. आतूनच विरक्ती नसेल तर चमचमीत खाणं टाळून आणि आवडीनिवडी मारून काही उपयोग नसतो. हेच जर सत्य असेल तर मग आपण नेमकं काय साधतो आहोत? काय मिळवतो आहोत आपण? विचार करता करता अपर्णाताईंची नजर समोर कपाटावर ठेवल्या महापालिकेच्या मानपत्राकडे गेली. हेच मिळवलं आहे. त्यांच्या मनानं त्यांना जाणीव करून दिली. मग आपलं नेमकं कर्तृत्व काय आहे? आपण कोण आहोत? एका प्रशालेच्या मुख्याध्यापिका, अप्पांची मानसकन्या, त्याखेरीज आपल्याला काही अस्तित्व आहे का? की ते आपण प्रशालेच्या कार्यात अप्पांच्या स्वप्नात विरघळून टाकलं, हीच आपली कमाई आहे? प्रश्नांच्या फेरानं मन भुवंडून गेलं आणि अपर्णाताईंना प्रकर्षानं जाणवलं, आपल्या पायाखालची वाळू घसरते आहे. आता आपण आहोत त्याच जागी आहोत तशाच पाय रोवून उभं राहणं शक्य नाही. अशा ह्या अवस्थेत ही घसरून तोंड कशी पडायचं नसेल तर कुणाचा तरी आधार घ्यायलाच हवा. पण कुणाचा? आजवर त्यांनी हक्काचा मानलेला अप्पांचा आधार यावेळी त्यांना मिळू शकणार नव्हता. तो त्यांच्याच मनानं आता नाकारलेला होता. तेही स्वाभाविकच होतं. अप्पा कितीही थोर असले तरी त्यांना त्यांच्या संस्थेचा विचार करायचा होता, देशाचा विचार करायचा होता. अपर्णाताईंना असं कुणी हवं होतं जे फक्त त्यांच्या भल्याचा विचार करणारं होतं, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या आनंदाचा विचार करणारं होतं. आणि असं फक्त एकच नाव होतं, राजन चौधरी. ते नाव मनात येताच अपर्णाताईच्या जीवात जीव आल्यासारखं झालं. त्या रिलॅक्स झाल्या. पण त्याच वेळी अंगावर हलके रोमांच का उठावेत हे मात्र त्यांना उमगलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.